मित्रो, आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या काही पैलूविषयी मी बोलणार आहे. कारण काही प्रशिक्षणार्थींचा कालावधी पुढच्या महिन्यात संपत आहे. या विद्यार्थ्यांना अतिशय अस्वस्थ होत आहेत. त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. शासनाने आणि प्रशासनाने त्या समजून घ्याव्यात आणि त्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही. त्यांचं कुठे ना कुठे समायोजन आपण करावं. त्यांना कायमस्वरूपी रोजगार आणि कायमस्वरूपी त्यांना स्वयंरोजगार मिळेल यासाठी शासनाने त्वरित GR काढावा आणि विद्यार्थ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या पायावर उभं राहतील या अनुषंगानं प्रयत्न करावेत. पहिला मुद्दा जो आहे ते कालावधी वाढवण्याचा, या संदर्भात मी बोलेल. मुलांची या प्रशिक्षणार्थीची मागणी आहे की सर, आमचा हा जो 6 महिन्याचा कालावधी नंतर परत आम्हाला 6 महिन्याचा किमान कालावधी वाढवावा अशी त्यांची मागणी आहे. कालावधी वाढवावा ही मागणी आहे. ह्या काही कायमस्वरूपी उपचार होणार नाही. 6 महिन्यानंतर परत हाच प्रश्न येईल. ठीक आहे, 6 महिने कालावधी वाढवावा ही पहिल्यांदा आपली मागणी आहे. शासनाने ती मान्य करावी, हे ठीक आहे. पण जे काही आपण प्रशिक्षण देत आहोत, शासनाने विचार करावा. आता नवीन या विद्यार्थ्यांना कंटिन्यू करत असताना आणि नवीन विद्यार्थ्यांना भरती करत असताना या प्रशिक्षणामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रामध्येच कौशल्य तुम्हाला विकसित करायचं आहे, कोणत्या क्षेत्रातला अनुभव त्यांना विकसित करायचा आहे, त्यासाठीची जी काही ट्रेनिंग आहे, तुम्ही याला प्रशिक्षण का म्हणताय ना, तर यासाठीची ट्रेनिंगची खरंच तिथे ट्रेनिंग मिळते का? तो स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे का? किंवा त्याला 6 महिन्यानंतरचं दिलं जाणारं प्रमाणपत्र त्याला रोजगार मिळवून देणारा आहे का? आणि स्वयंरोजगार मिळवून देणाऱ्यामध्ये तुम्ही समर्थ आहात का त्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून? हा विचार करावा शासनाने. दुसरी गोष्ट, अनेक विद्यार्थ्यांचं अजून विद्यावेतन दिल्या गेलं नाही. काही अडचणी असतील, एखादं कागदपत्र इकडे तिकडे असेल ना, त्यांचे पैसे देऊन टाका ना. लाडक्या बहिणीचे देऊन टाकता ना तुम्ही. हे यांनी काम केल्यानंतर पैसे मागतायत. कामाच्या आधी नाही पैसे मागत किंवा बिनकामाचे पैसे नाही मागत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि ज्यांची रीतसर आपण भरती केलेली आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये, त्यांचं विद्यावेतन आहे, हे सगळे अडथळे दूर करा. त्यांच्या खात्यावर देऊन टाका तुम्ही रीतसर संदर्भात. आणि काही मुलांना घेते वेळेस त्या ठिकाणी 2 घ्यायचं अपेक्षित होते, तर 4 जिथं घेतलेत आणि त्यांच्याकडून 3 महिने झालंच काम करून घेतलेत. आता त्यांना पत्ता लागला आहे की त्या विद्यार्थ्यांना घेता येत नाही म्हणून. त्या जे अतिरिक्त घेतलेले आहेत त्याचं विद्यावेतन शासनाने द्यावं. आणि शासन देऊ शकत नसेल तर संबंधित आस्थापनेला देण्याचा ऑर्डर काढावा. नाही दिलं तर त्याच्यावर योग्य ते कठोर कारवाई करावी. या संदर्भाचाही निर्णय शासनाने घ्यावा. हा एक मागणी या निमित्तानं आहे. आता उदाहरणार्थ दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, ज्यांचं D.Ed झालंय, ज्यांचं B.Ed झालंय, ज्यांचं ANM हा कोर्स डिप्लोमा झालेला आहे, काही जणांचं फार्मसी झालंय, DMLT झालंय. ओके, अशा ज्यांचं ITI झालंय, या सगळ्या क्वालिफाईड बद्दल बोलतो मी. अगदी क्वालिफाईड आहे ते सगळे. त्यांना तुम्ही अजून 6 महिन्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आता ज्यांना तुम्हाला रोजगार द्यायचा आहे,
हा रोजगार देत असताना, तिथं नोकरी देत असताना काहीच अडचण नाही. त्यांच्याकडे पदवी आहे, पदविका आहे आणि पदव्युत्तर पण शिक्षण आहे आणि त्यांना आवश्यक असणारं ट्रेनिंग 6 महिन्याचं झाले. अजून जर आपल्याला वाटत असेल एखादा वर्षभर अजून त्यांना ट्रेनिंग देऊन तिथे ट्रेन करावं लागेल, करा, काही अडचण नाही. ज्यांची इच्छा आहे ते पोरं ट्रेनिंग घेतील, ज्याची इच्छा नसते ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कुठं जायचं ते जातील. त्यांना देऊन टाका, तुम्ही कालावधी वाढवा आणि त्यांना आणखीन प्रशिक्षित करा. आणि आता मी ते जे दुसरा मुद्दा सांगत होतो, जे प्रशिक्षणासाठी तुम्ही नव्यानं कालावधी वाढवत असताना आणि नव्यानं भरती करत असताना, आता नव्यानं भरतीच्या संदर्भात मी थोडं पुन्हा बोलेल. आतासुद्धा जे आहे त्याचंच बघू. आहे तेच प्रश्न आहे तेच जिरलं नाही जेव्हा पोटातलं पुन्हा पोटात घेण्याचा जर शासन विचार करत असेल, आहे त्याचाच प्रश्न नीट मिटवता आला नाही तर अजून नवीन घेऊन काय करणार आहात तुम्ही? त्यांचे तेच प्रश्न उपस्थित होणार आहेत उद्या. आणि प्रश्न निर्माण होणाऱ्या युवकांची जर संख्या वाढत गेली, आधीच अनेक अंशकालीन आहेत, अनेक करार बेसिकवर आहेत, ते सुद्धा कायमस्वरूपी नोकरीसाठी त्रस्त आहेत, त्यांचे प्रश्न मिटले नाहीत, तर आणखीन काही लोकांना शासन जर परत अजून ते काही करत असेल तर त्यांनी याचा विचार करावा. मी सांगत होतो ते हे की आता प्रशिक्षणाचा कालावधी वाढवत असताना आपण जे काही प्रशिक्षण देत आहात तर ते प्रशिक्षण कृपया त्यांना तुम्ही स्पष्ट करा की तुम्हाला हे प्रशिक्षण आम्ही हे रोजगार देण्यासाठी आणि हा स्वयंरोजगार देण्यासाठी देत आहोत, हे त्याच्यामध्ये कन्फर्म असावं. आता मी काल पुण्यामध्ये एका ठिकाणी सहविचार सभा घेतली. त्या सहविचार सभेमध्ये काही युवकांना मी विचारले, प्रशिक्षणार्थींना, बेटा तुम्ही कुठे काम करता? तर त्यांनी सांगितले आम्ही GSTच्या ऑफिसमध्ये काम करतो. तुम्हाला तिथं कोणतं कौशल्य शिकवलं जातं आणि कोणतं काम दिले त्याच्यातून जो तुम्हाला अनुभव येतो आहे त्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यासाठी होत आहे. नाही सर, आवक जावक करण्याचं काम आम्हाला दिले. मला सांगा आवक जावक काय असते? तुम्हाला म्हणजे माझे हे व्हिडिओ जनताही ऐकते ना. आवक जावकमध्ये काय असते? आवक म्हणजे आलेलं पत्र कुठून आलं, कोण्या दिवशी आलं, त्याचा अनुक्रमांक असतो अगोदर, अनुक्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर ते कुठून आलं काय ते सगळी त्याच्यात नोंद आहे. ते तिथे लिहायचं, कोणाकडून आलं, कधी आलं त्याची नोंद करून ठेवायचं. असं काम आहे साधं. जावकचं म्हणजे कुठं कोण्या दिवशी चाललंय, कोणाला चाललंय, त्याचा दिनांक ते टाकायचं. ते आवक आणि जावक हा प्रकार. आता याच्यातून मिळणारा जो काही अनुभव आहे शासनाने सांगावं, याच्यातून कोणता स्वयंरोजगार मिळणार आहे? आणि ते BA किंवा 12वी केलेल्या मुलाला अशी त्या कुठं हे आवक जावक करण्यासाठी किती जागावर तुम्ही त्यांना नोकरी देणार आहेत आवक जावक हे करून? म्हणजे असं प्रशिक्षण तुम्ही देत आहात म्हणजे त्यांच्याकडं तुम्ही काय कामगार म्हणून बघताय काय? म्हणजे युजफुल काहीतरी प्रशिक्षण द्या, जो स्वतःच्या पायावर उभं राहील, आत्मनिर्भर होईल, म्हणजे स्वयंरोजगार तो उपलब्ध करेल आणि रोजगार ज्या ठिकाणी लागतो त्यासाठी जे क्वालिफाईड लागते, जे स्किल लागतं, जे ज्ञान लागतं, जो अनुभव लागतो तो त्यातून त्याला मिळेल, अशा पद्धतीचं आपण द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या प्रशिक्षणाच्या संदर्भानं आणखीन एक गोष्ट सांगतो. प्रशिक्षणाची एक पद्धत काय असते मी तुम्हाला सांगतो. सर्वसाधारणपणे जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्यावेळी त्याला प्रशिक्षण कालावधी, तुम्ही त्याला नोकरी, तर आता जे पोरं काम करतायत मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजना, ते काही नोकरी नाही त्यांची, ते प्रशिक्षण आहे. त्याला इंटर्नशिप म्हणतात. सर्वसाधारणपणे आपल्याकडे अशी एक पद्धत आहे, हा जो प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्याला ज्या गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे
ते प्रशिक्षण संपल्यानंतर त्या बाबीच्या सेवेसाठी त्याला तिथं नोकरी दिली जाते. त्याचा 1 वर्षाचा 2 वर्षाचा काळ परत अजून नियमित नसला तरी 2 वर्ष त्याला वेटिंगवर स्वरूपाचे काम तिथे दिलं जातं आणि त्यानंतर मग परमनंट ऑर्डर दिली जाते. अशा स्वरूपाचं एक स्वरूप आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की हे मुलांना तुम्ही आता जे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि जे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे, प्रशिक्षणाची पात्रता आहे, भेटलेलीच आहे. आता काही जणांचा विरोधाच्या संदर्भातही एक मी प्रश्न विचारतो की काही पोरांचं असं म्हणणं आहे, विशेषतः D.Ed. B.Ed. झालेले आणि त्यांनी परीक्षा जे काही याच्यात नाहीत, मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये जे परीक्षा देत आहेत किंवा काही स्पर्धा परीक्षा देऊन त्याच्यासाठी तयारी करत आहेत, त्यांचा एक विरोध काय आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की काही जण असं टाकतायत, उद्या हे डॉक्टर करा म्हणतील आम्हाला, डॉक्टर यांना केलं हे आणि ते उद्या पेशंट मारून टाकतील, असं काही मेसेज टाकतात खाली. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ही या अर्थानं उदाहरणार्थ त्या विद्यार्थ्यांना एखाद्या शासकीय वाहनावर त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी द्यायची. मी असं मागणी करणार नाही की त्याला ड्रायव्हिंग येत नसताना ड्रायव्हर करा. लक्षात आलं? ड्रायव्हिंग करता येत नसेल तर ड्रायव्हिंग करा असं मी सांगणार नाही. आता टीचर आहे, जे प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती D.Ed. आहेत, B.Ed. आहेत, ते प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे ना आणि त्यांनी प्रशिक्षणही घेतलेलं आहे, त्यांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून घेण्याला काय अडचण आहे? काय अडथळा आहे तुम्हाला सांगा? त्याला विरोध होण्याचं काय कारण आहे? म्हणून ह्या संदर्भानं त्यांनी अतिशय कमी पैशावर हे प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलं पाहिजे. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आता मला सकाळी एक फोन आला की त्या युवतीचं प्रशिक्षणार्थी फार्मसी आणि DMLT आहे. तिचं असं म्हणणं आहे की आम्हाला 6 महिन्यानंतर एकतर कायम कालावधी वाढवून द्या, नसेल तर आम्हाला नोकरी द्या. तिने आता सध्या एका सरकारी दवाखान्यामध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करते. ठीक आहे, आता लॅब टेक्निशियन म्हणून तुम्ही तिला नोकरी द्या अशी मागणी आहे. समजा शासन, असं गृहीत धरा, शासन त्या जागा नाहीत म्हणून देऊ शकणार नाही समजा, मग तिला दिलेल्या प्रशिक्षणाचं काय करायचं? तिला कशासाठी प्रशिक्षण दिलं? तुम्ही जागा देणार नसाल, ठीक आहे, नोकरी देणार नाहीत, एक गृहीत धरू. मग आता दुसरी मागणी अशी आहे, या लॅब टेक्निशियन असणाऱ्या मुलीला, किंवा आता असे वेगवेगळ्यासाठी लागू पडते, एक उदाहरण म्हणून मी सांगतोय, त्याच्याबद्दल बोलतोय. लॅब टेक्निशियनला जर तुम्ही नोकरी देत नसाल तर स्वयंरोजगार उपलब्ध करून द्या. स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं म्हणजे काय? तिला लॅब टाकण्यासाठी आवश्यक असणारी सामुग्री खरेदी करून द्या. कर्ज असं नका देऊ, खरेदीच करून द्या तुम्ही. ते GSTचे बिलं वगैरे सगळे व्यवस्थित लावून, जे चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून तिला लागणारे लॅबसाठीचं साहित्य आणि जी जागा आहे, महानगरपालिकेचे गाळे राहतात, शासनाच्या काही जागा आहेत, त्या ठिकाणी त्या जागा उपलब्ध करून द्या. 100 वर्षाच्या 99 वर्षाच्या कराराने, लीजवर म्हणतात त्याला, ती जागा त्यांना उपलब्ध करून द्या आणि त्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री तिला उपलब्ध करून द्या. ती मुलगी किंवा तो युवक काय करेल? त्या ठिकाणी लॅब सुरू करेल आणि लॅबमधून रक्त तपासणी असेल, लघवी तपासणी असेल, या तपासणीच्या माध्यमातून तो त्याला जे काही जीवनावश्यक गरजा आहेत त्यासाठीचा प्रश्न मिटेल.
त्या लॅबमध्ये म्हणल्यानंतर आणखीन तिथं काही जणांना तो रोजगार देऊ शकेल. ते रोजगारसुद्धा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दिला जावा अशी तरतूद करा आणि त्यामुळं हा तिच्या स्वयंरोजगाराचा प्रश्न असा मिटू शकतो. कोणाला आवडेल अथवा न आवडेल, पण शासनाने या 2 पद्धतीने हा प्रश्न मिटवावा. राहिला दुसरा प्रश्न आता की यासाठीचा पैसा कसा उपलब्ध करायचा. यासाठी लागणारा पैसा शासनाने कशा पद्धतीनं उपलब्ध करायचा हा खरा प्रश्न आहे. सगळे सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. यांना पैसे द्यायचे कुठून, हे जे तोरा आणि होरा बोलण्याचं आहे ना, तर त्याचं उत्तर मी आता या विवेचनात देतो आहे. फुकटांच्या योजनामध्ये जे फुकट देत आहात त्या ठिकाणी कोणतीच योजना फुकट न देता काही ना काही एक थोडंसं, आता धान्य 100% फुकट देत असाल तर त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये, समजा 100 रुपयाचा माल असेल तर काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं धान्य घ्या. उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. धान्य देत आहात तर त्याच्यातून काही ना काही पैसे, फुकट काही देऊ नका. हे फुकटाच्या योजना जर तुम्ही बंद केल्या तर हजारो युवकांना तुम्ही रोजगार देऊ शकता. कारण काय होते, भीक माणसाला नादान बनवते. म्हणून कष्टानं आयुष्य बेस्ट होते. म्हणून तुम्ही सहकार्य करा, परंतु 100% पूर्णच परावलंबी शासनाने त्यांना परावलंबी बनवू नका. आता माझ्या लाडक्या बहिणी योजनेंना जे 1500 रुपये दिले जातात, तुम्ही आता 2100 देणार आहात असं ते निवडणुकीसाठी मतं मिळवण्यासाठी बोललेलं आहात, द्याल एक पुढं. आता यांना फुकट तेवढे देऊ नका ना पैसे. त्याच्याकडून काही काम करूनही घ्या, कामही करून घ्या. कशाला वाढवतात पैसे, तेवढेच ठेवा. ते वाढवणारेचे पैसे इकडे ते बेरोजगाराला देणार आहेत. म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला तिचं मुलगा असू शकते, त्या लाडक्या बहिणीचा तिचा नातू असू म्हणजे लाडक्या बहिणीचा भाऊ असू शकते, चुलत भाऊ असू शकते, मावस भाऊ असू शकते, मामाचं पोरगा असू शकते. असे नात्यातलेच राहणार आहेत ना. तेच 500 रुपये यांना इकडे या योजनेसाठी खर्च करा ना. कशाला पैसे वाढवणारे जे आहे ते राहू द्या. जे वाढवणारं म्हणतोय ना तुम्ही, ते कशाला वाढवता 700 रुपये. हे शिकल्या पोरांना द्या ना, यांना घरी पाठवण्याच्या ऐवजी. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला घरी पाठवायचं आणि फुकटाच्या योजना सुरू करायच्या, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. माझं बोलणं कधी तुम्हाला जरी वाईट वाटत असेल तर माझा हेतू वाईट नाही. कारण या पोरांनी क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे, अनुभव तुम्ही म्हणलात अनुभव मिळवलेला आहे, तर यासाठी तुम्ही ते देणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, उद्योग, व्यापार आणि व्यवसाय शासनाने काही सुरू करावेत नवीन, ज्या ना नफा ना तोटा तत्वावर करावेत वाटल्यास. त्या ठिकाणी या युवकांना भरती करावी त्यांच्या स्किलनुसार. म्हणजे त्यामुळं शासनाला फुकट पैसे द्यायची गरज लागणार नाही. यात पोरं ते काम करतील, त्यातून ते पैसा कमवतील शासनाच्या त्या योजनेमधून, उद्योग व्यापार व्यवसायातून, त्यातून त्यांना पैसे मिळतील. अशी व्यवस्था एक करावी. दुसरी, त्यासाठी अजून काय पैसा उपलब्ध होण्यासाठी शासनाने ज्यांना एक पगार आहे, समजा ₹1,00,000 पगार आहे ज्या कर्मचाऱ्यांना, त्यांचे ₹1,00,000 पगार मिळवणाऱ्यांच्या अजून त्यांच्या काही वेतन आणि भत्ते मध्ये काही प्रमाणात काटकसर करून या युवकांना कडे आपण हे पैसा वळवत आहोत, या पद्धतीचा काही एक तरतूद त्यांनी करावी. दुसरी महत्त्वाची, ज्या काही वेगवेगळ्या सोयी आणि सवलती
जे दिल्या जातात, आता उदाहरणार्थ घर, त्यांना घरं दिले जातात बांधून समजा, तर त्यांच्या पगारातून घर बांधतील ना ते. ज्यांना इकडे झोपडी टाकण्यासाठी पाचट तुराट्या लाकडं आणायला पैसे नाहीत राहायला, तर त्यांना त्यांचं आधी ते करा ना. ज्यांच्या पोट भरण्याचा प्रश्न आहे त्यांना पोटावर बांधून कशाला देता? ह्याला प्राधान्य. आर्थिक आणि भारतीय संविधान आर्थिक समतेचं तत्व प्रस्थापित करायला प्रेरित करते, प्रोत्साहित करते. आर्थिक समता एक तत्व आहे. समतेचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही आहे त्याला किती द्यायचं, नाही त्याला काहीच नाही असं धोरण, काही जण तुपासीन काही जण उपाशी, हे सूत्र सुद्धा काही प्रमाणात आपल्याला बंद करावं लागेल. आणि अजून दुसरा महत्त्व म्हणजे खर्चावर नियंत्रण आणावं लागेल. काही ठिकाणी जो खर्च होतो अनावश्यक, त्या ठिकाणी खर्च तो कमी करावा लागेल. आणि शासनाने कृपा करून भ्रष्टाचार करायचा आणि त्यातून पैसा कमवायचा आणि तो निवडणुकीत वापरायचा, असं जर कोणी करत असेल त्याला बोलतोय मी, करत नसेल तर सोडून द्या. असं जर काही होत असेल तर ते थांबवावं आणि त्यातला जो पैसा इकडे युवकांसाठी वळवावा. कारण मुख्यमंत्री बोलताना निवडणुकीच्या काळात असं बोलले की आम्ही ही योजना सुरू केली आहे, मुख्यमंत्री व कार्यप्रश योजना, म्हणजे लाडक्या भावाची योजना. लाडक्या भावाची योजना नाही, यात लाडक्या बहिणी पण आहेत, युवक आणि युवती आहेत. तेव्हा संभ्रम निर्माण झाला गेला. मी गेल्या ऑगस्ट पासून, त्या अगोदरपासून मी या योजनेमध्ये, जेव्हा योजना सुरू झाली तेव्हापासून या योजनेमध्ये विद्यार्थ्याला गायडन्स करतोय, ऑनलाईन करतोय, ऑफलाईन करतोय. अनेक व्याख्यानं मी दिलेली आहेत. ही गोष्ट मुदखेडच्या तहसीलदारांना, नायब तहसीलदारांना माहीत आहे आणि नांदेडच्या कलेक्टर साहेबांना सुद्धा ही गोष्ट माहीत आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सुद्धा ह्या युवक आणि युवतींना जे काही आवश्यक गायडन्स आहे ते तज्ज्ञ व्यक्तीकडून झालं पाहिजे, ही भूमिका सुद्धा त्यांची होती. त्याचे कलेक्टरना प्रेरणा प्रोत्साहन होतं, त्या अधिकाऱ्यांना प्रेरणा प्रोत्साहन त्यांनी सुद्धा दिली. त्याबद्दल मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे सुद्धा आभार मानतो की शासकीय योजनांचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे म्हणून एक खासदार, सध्या विद्यमान खासदार आहेत, त्यांची ही दृष्टी असेल. आणि अशा पद्धतीनं सगळ्या आमदार आणि खासदाराची जर दृष्टी असेल की शासकीय योजनांचा लाभ सगळ्यांना मिळावा, कारण प्रशासनातल्या माणसांना अनेक कामं राहतात, नवीन काय आलं की अजून एक आलं का म्हणून कपाळावर आठं टाकतात. तर अशा वेळी हे जागरूक लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने प्रयत्न करत असतील आणि ते केले जात असतील तर ते चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यावेळेस मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत या योजनेचा लाभ घेण्याच्या संदर्भानं. आमच्यासोबत काही जण होते सुद्धा. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, माझ्याकडे त्याचे पत्र पण आहेत, तहसीलदारांचं पत्र आहे मला आभाराचं, मी गायडन्स केल्याचं. म्हणजे मी काही आत्ता आलो नाही. आणि काही जण याच्यात लाभ घेण्यासाठी येतीलही, या योजनेमध्ये काही युवकांच्या भावनांशी खेळण्यासाठी किंवा असू दे, मला त्याच्याशी काही देणे की नाही, कोणाच्या का माध्यमातून असे ना लाभ मिळावा या योजनेचा, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. तर हे थांबवावं, हे शासनाने भ्रष्टाचार थांबवावा, खर्चावर नियंत्रण आणावं, वेगवेगळ्या सुविधांमध्ये काटकसर करावी, पगार वाढ, वेतन आणि भत्ते यामध्ये काही प्रमाणात काटकसर करावी आणि उत्पन्नाचे स्रोत आहेत ते वाढवावेत. शासनाची कोट्यवधी रुपयाची जमीन अशी पडून आहे, त्या ठिकाणी तात्पुरते स्वरूपाचे आणि परमनंट स्वरूपाचे दुकानं, निवास व्यवस्था उभा करून त्या ठिकाणातूनही पैसा उपलब्ध करावा. काही ठिकाणी जागा खूप आहे, त्या ठिकाणी काय निर्माण करता येतील, तिथून काय घेता येईल, अशाच पडीत किती वर्ष राहू देता का तुम्ही? त्याचा उपयोग करण्यासाठी या मनुष्यबळाचा वापर करा ना. मग मला सांगा, 200 रुपयावर तुम्हाला ही युवक काम करायला मिळत आहे काय? 6,000 रुपये देता म्हणजे काय, रोजचे 200च देता ना. 200त काय होतंय? असं एक फार वेदनादायी विषय आहे, तुम्हाला मी सांगतो. तर या युवकांच्या भावनेशी खेळू नका, मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. कारण तुम्ही कशासाठी मांडलेलं आहे तुम्हाला सांगतो मी.
मी असं पत्रसुद्धा दिलेलं आहे. नांदेडच्या कलेक्टर साहेबांना दिलं, अनेक आमदारांना दिलं, मुख्यमंत्री साहेबांना मग पाठवलं, अनेकांना दिले. तत्कालीन मुख्यमंत्री यामध्ये मी काय लिहिले मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत महाराष्ट्रातील 12वी पास, पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनुक्रमे 6, 8 आणि 10,000 रुपयाचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले. त्यानुसार कारवाई सुरू झाली. प्रशिक्षणार्थी नियमानुसार दिलेले काम करत आहेत, पण विद्यावेतन त्यांना मिळत नाही. तर विद्यावेतन मिळत नाही म्हणून ही मागणी करूनही जवळपास 1 महिना झालेला आहे. अजूनही काही जणांचं विद्यावेतन मिळत नाही. आपल्याला पगार जर वेळेवर झाला नाही तर किती अस्वस्थता होते, घरामध्ये बायको काय पद्धतीने बोलते हे आपण अनुभवतात असाल. ज्या शासनातले प्रशासनातले जे काही नोकर असतील, प्रशासनातले नोकर त्यांनी अनुभवत असतील. तसे ते मिळत असलेले विद्यावेतन तुटपुंजे असल्याने प्रशिक्षणार्थ्यांची हेळसांड होत आहे. नियमानुसार काम आणि वेळेवर दाम म्हणजेच विद्यावेतन देऊन त्यांची हेळसांड आणि उपासमारी थांबवावी. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माझे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच परमनंट होतील असे जे आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन पूर्ण करून आम्हाला न्याय देणे नितांत गरज आहे अशी मागणी मी प्रशिक्षणार्थीच्या वतीने याच्यात एक केलेली आहे. कारण ते स्वतः म्हणाले की आम्ही 10 लाख लोकांचं टार्गेट ठेवलेलं आहे असं तेव्हा म्हणाले होते मुख्यमंत्री साहेब. 10 लाख लोकांची कुठं 2 लाख लोकांना सुद्धा दिले नाही तुम्ही रोजगार प्रशिक्षणाचा लाभ. वही पर नौकरी मिलेगी ये सरकार का काम है, हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे शब्द आहेत. आता ते सरकारमध्ये आहे, त्यांनी ते करावं. आता त्यानंतर 9 जुलै 2024चा जो GR आहे, माझ्याकडे हा GR आहे. या GR मध्ये काय लिहिले बा, 9 जुलै 2024च्या महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये लिहिलेलं आहे, प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने आस्थापना निर्णय घेऊ शकतील असे नमूद केले आहे. मी असं म्हणतो की आस्थापना निर्णय घेऊ शकतील तर घ्यायला सांगा त्यांना, कारण ते तर तुम्ही प्रमाणपत्र देतच आहात, म्हणजे ते योग्यच आहेत आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्यांची मदत होईल. आता उदाहरण सांगतो, काही जण म्हणतील बाबा आता काही जण 2 शिक्षक आहेत समजा, ज्या ठिकाणी 2च शिक्षकाच्या जागा आहेत आणि अजून एक प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी घेतले आहेत, तिथे एकूण 3 झाले. म्हणजे 3 झाले याचा अर्थ बिनकामी झाले का? नाही. 4 वर्ग असणारे 1ली, 2री, 3री, 4थी प्राथमिक शाळेमध्ये 2 शिक्षक आहेत. आता या 2 शिक्षकामधला एक शिक्षक कुठे जातो? बऱ्याचदा व्हिडिओ अमुक तमुक वेगवेगळ्या कामानं बैठका ठेवतात. ह्या बैठकांना एक व्यक्ती जात राहतो. 4 वर्ग एका शिक्षकांना सांभाळावे लागतात आणि दोघाला काम झालं तर शाळा वाऱ्यावर. मग ते खाजगी संस्थेमध्ये पोरं जाऊन जिल्हा परिषद शाळा त्यांची अवस्था अतिशय बिकट होत आहे. त्या ठिकाणी एक जर रजेवर गेला तर हा जो प्रशिक्षणार्थी युवक तुम्ही घेतलेला आहे तो मदत करेल ना तुम्हाला. तुम्हाला काय अडचण आहे? दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोघंही गेले तर एकतरी त्यांनी सांभाळेल शाळा. आणि असं मी म्हणतोय की त्या ठिकाणी जो क्वालिफाईड आहे, वेड झालेला आहे शाळेवर, अशांनाच घ्या तुम्ही. आणि जे तुम्ही आता BA झालेला किंवा BCom झालेला, BSc झालेला पोरगा तुम्ही घेतलेला आहे, आता पुढे घ्यायचं की नाही ठरवा. पण ज्याला घेतलंय त्यांना काय करायचं? आता त्यांना D.Ed आणि B.Ed तुम्ही करून घ्या सुट्टीच्या वेळेमध्ये. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पुरी पोस्टल D.Ed आणि पोस्टल B.Ed असे काही प्रकाराचे नावं होते. तशा पद्धतीनं त्यांचं प्रशिक्षण करून घ्या, त्यासाठी आवश्यक असणारी पदवी, त्यानंतर त्यांना कायम करा. तोपर्यंत त्यांना हा प्रशिक्षण कालावधी म्हणून ठेवा आणि ते झाल्यानंतर मग त्यांना परमनंट करण्याचा विषय घ्या.
आता आणि इतरांनी मी तर स्पष्ट सांगतोय, तुम्ही आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा बोलताना तसं या ज्या शासनाच्या ज्या जागा आहेत, ठीक आहे ना, त्या ठिकाणी समजा ज्या काही परीक्षा आहेत त्यातून हे युवक युवती आले तर त्यांना द्या, त्यांनी प्रशिक्षण घेतले म्हणून 10% आरक्षण द्या त्याच्यामध्ये. दुसरं बाकीचं तर क्वालिफिकेशन ज्या परीक्षेमध्ये जे आहे, मुलाखत आहे, परीक्षा आहे, त्यातूनच क्वालिफाईड झालेल्याला घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून योग घेता. उद्या तहसीलदारला MPSCच्या माध्यमातून तहसीलदार होणार आहे, आम्ही असं म्हणणार नाही बाबा, अशी मागणी नाही. प्रशिक्षण करतोय तो त्यालाच तहसीलदार करा, त्यालाच कलेक्टर करा, त्यालाच डॉक्टर करा, त्यालाच वैमानिक करा, त्यालाच गाडीचा चालक, त्याला गाडी चालवता येत नाही तर गाडीचा चालक करा, असं काही मागणं नाही आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, अनावश्यक काही नाही. मी तुम्हाला जे अशा पद्धतीची स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मेसेज आहे. तो काय म्हणतोय, आम्ही 18 तास अभ्यास करतोय, 15 तास अभ्यास करतोय आणि परीक्षेत पास होतोय, आणि तुम्ही फोकट्यालो पोरांच्या पाठीमागं लागून त्यांची कशाला बाजू घेता, अशा पद्धतीचं त्याचं बोलणं आहे. अरे बाळा, मी तुला सांगू इच्छितो, तू तहसीलदारची तू MPSCची तयारी करतोयस ना, MPSCच्या माध्यमातून परीक्षा दिली जाते, तुझी पूर्वपरीक्षा होते, मेन परीक्षा होते, तुला मुलाखतीला बोलवलं जातं आणि त्यानंतर तुला प्रशिक्षण देऊन अपॉइंटमेंट दिली जाते. तू त्या अपॉइंटमेंटमध्ये काम कर ना. कलेक्टरचं जो असेल तर तिथं होईल ना. तू या प्रशिक्षणाचे ते पोरं तुझ्या स्पर्धेत नाही आहेत बाळा, तू त्याच्यासाठी कशाला काय बोलतोस? तो हे विषय वेगळा आहे. आणि हे एक्स्ट्रा ही आता उदाहरण सांगतो, हे एक्स्ट्रा कसं आहे तुम्हाला मी उदाहरण सांगतो. आता तिथं जर तू शासनाला हे प्रशिक्षणार्थी आहेत रे, तुमचे प्रशिक्षणार्थी आहेत, आणि जे काही क्वालिफिकेशन करेल ना तो त्याला ते नोकरी मिळणार आहे. क्वालिफिकेशन पूर्ण करतील आणि करून घेतील ना क्वालिफिकेशन त्याचं. तर मी या ठिकाणी जेव्हा त्यांना देण्यात आलं तेव्हा त्यांना स्पष्टपणे लिहिलेलं आहे, 4.16 9 जुलै 2024 GR 4.16. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना आणि उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रातील 20% इतके उमेदवार कार्यप्रशिक्षण घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय आस्थापना उद्योग मंडळ यांना मंजूर पदाच्या 5%. आता शासकीय आणि निमशासकीय जे काही कार्यालय आहेत, शाळा महाविद्यालय आहेत, त्या ठिकाणी मंजूर पदाच्या म्हटलेलं आहे, कार्यरत पदाच्या नाही. किती? मंजूर पदाच्या 5%. म्हणजे 100 असतील तर काय किती येते? 5%. 5 जागा मंजूर पदाच्या म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं मंजूर पदं आहेतच, त्याच्या टक्केवारीमध्ये हे पोरं तिथं कामाचं प्रशिक्षणासाठी मदत म्हणून कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील. आणि काम करून प्रशिक्षण आहे. पण काम करून जरी आपण प्रशिक्षण देणार असाल तरी ते काम तुमच्या कामासाठी, शासनाच्या कामासाठी, प्रशासनाच्या कामासाठी होऊ नये. तर त्या मुलांनी ते प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळेल अशा पद्धतीचं प्रशिक्षण द्यावं. एखादा विद्यार्थी आहे तो उद्योग करू इच्छितो, त्यासाठी तुम्ही काय करू इच्छिता ते प्रश्न विचारा. आता नवीन भरती करताना एखादा मुलगा म्हणतोय की मला उद्योग करायचा आहे, म्हणजे मला स्वयंरोजगार टाकायचे आहे, तर त्या पोरांना तुम्ही स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणारे काय आहेत, वेगवेगळ्या वस्तू तयार करणे, सेवा क्षेत्रामध्ये लागणारं स्किल त्याला आवश्यक असेल तर त्या ठिकाणी त्याचं काम देऊन त्याचं ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरचं आर्थिक सहाय्य आणि जागेचं सहाय्य आणि ज्या ठिकाणी जे काही त्याला लागणाऱ्या वस्तू आणि त्यांचा जो काही माल जो काही तो तयार करतील, ज्या वस्तू तयार करतील त्या शासनाने त्यांना खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातूनही काही सहकार्य करावं अशी एक अपेक्षा या निमित्तानं आहे. दुसरा शेवटचा एक मुद्दा मी मांडतोय, कृपा करून शासनाने या विद्यार्थ्यांना तातडीनं आपण निर्णय घ्यावा. अजून तुम्हाला GR काढायचं तर GR काढावा आणि या विद्यार्थ्यांचं समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातूनची प्रक्रिया गतिमान करावी. मी तुम्हाला सांगतो, ही मुलं अतिशय अस्वस्थ आहेत.
अतिशय वेदनेत आहेत, अतिशय दुःखात आहेत. त्यांना आता तिथून जाणं म्हणजे जिथं ते काय करतात ना 6,000 8,000 आणि 10,000 त्यांना जे मिळतं ते काढून घेऊ नये. आम्हाला तिथं काम करू द्यावं आणि त्या कामातून प्रशिक्षण घेऊ द्यावं किंवा तिथं नको किंवा इतके तरी मिळू द्यावं, इतकी त्यांची तीव्र इच्छा आहे. शासनाने ही इच्छा लक्षात घेऊन योग्य ते पावलं उचलावेत अशी शासनाला विनंती आहे. आणि काही युवक जे काही आंदोलनाची भाषा करतायत, चलो आझाद मैदानावर बोलत आहेत, त्या